माधवनगरमधील रविवार पेठेतील अंगणवाडी समोर गटार गंगेने ठाण मांडली आहे। याचे दुष्परिणाम अंगणवाडीतील चिमुकल्या मुलांवर होत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। मात्र अनेक वेळा तक्रार करून देखील या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याची व्यथा अंगणवाडीच्या शिक्षिका अनिता कोरडे यांनी सी न्यूजच्या माध्यमातून मांडली आहे। माधवनगर वॉर्ड क्रमांक 1 मधील चांदणी चौकातील एका समाज मंदिरात अंगणवाडी क्रमांक 114 ही भरवली जात असून याचा पट पदरा आहे। या अंगणवाडी समोरच कॉन्क्रीट गटार गेल्या 6 महिन्यांपूर्वी नवीन बांधण्यात आली आहे। मात्र याचे काम निकृष्ट झाल्या कारणाने या गटारचे पाणी वाहत नसून ही गटार वारंवार तुंबत असते आणि हे तुंबलेले दूषित पाणी अंगणवाडीच्या अंगणात साचत असून अंगणवाडीला याचा वेढा पडत असतो। सध्या देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यात भर डुकरांची पडली आहे। अशा या दूषित पाण्यातून अंगणवाडीची लहान मुले ये-जा करत असतात। नाईलाजास्तव या मुलांचा खाऊ तिथे शिजवला जातो। यामुळे या अंगणवाडीतील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून मुले आजारी पडत आहेत। याबाबत अंगणवाडीच्या शिक्षिकांनी अनेक वेळा या वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्य आणि माधवनगर ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रार करून किमान बाजूने 4 पत्रे अंगणात मुरुम टाकावा आणि ही गटार स्वच्छ ठेवावी अशी मागणी वारंवार केली जाते। मात्र अशा गंभीर प्रश्नांकडे वॉर्ड क्रमांक 1 मधील ग्रामपंचायत सदस्य आणि माधवनगर ग्रामपंचायतीचे अधिकारी यांनी पाठ फिरवली आहे। याचा दुष्परिणाम अंगणवाडीच्या पटावर होत असून दूषित पाण्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने आता काही पालकांनी मुलांना अंगणवाडीत सोडणे बंद केले आहे। ही बाब गंभीर आहे। याचा विचार या वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी सी न्यूजच्या माध्यमातून अंगणवाडीच्या शिक्षिका अनिता कोरडे यांनी केली आहे। माझ्या अंगणवाडी क्रमांक 114 आहे। माझं नाव अनिता आनंदा कोरडे आहे। तिथं पाणी त्यांनी हे केलेलं आहे, गटारी मोठ्या केलेल्या आहेत खरं, तरी पण पाणी अडकतंय तिथं आणि ते सगळं अंगणवाडीच्या समोर येतंय। तरीसुद्धा त्या अंगणवाडीजवळ मुरुम टाकायचं, काय करायचं, सुधारणा करायचं काही करत नाही आहेत ग्रामपंचायत। किती वेळा सांगितलंय जवळ अतिक्रमण आहे म्हणतात। व्यायामशाळा मोठीच्या मोठी स्लॅबची होऊ शकते आणि अंगणवाडी बांधून देऊ 4 पत्रे मारून द्या म्हटलं। अगोदर माझी मिनी समाज मंदिर आहे, त्यात मी 10-15 पोरं घेऊन बसते। किती हाल होतंय माझं मला माहिती। त्यातच खाऊ शिजवतोय आम्ही। 15-20 पोट आहे माझा खरं, तरी पण बी मुलं तिथं जागा पुरत नाही म्हणताना आम्ही मुलं थोडीशी बोलवतोय अंगणवाडीत। काहीतरी करा खरं, ग्रामपंचायतीनं हे माझं अंगणवाडीचं काम करायला पाहिजे आहे।